हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण आज सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बनणार आहे, तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल मेथड ऑफ ॲनालिसिस. हा तुमचा फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकल मेथड ऑफ ॲनालिसिसमध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अंडोक्टोमेट्री बघणार आहे. ठीक आहे, थोडं अवघड तर म्हणणार नाही, जसं नेहमी म्हणा तुम्हाला थोडंसं फिजिकली थोडंसं फिजिक्सचा पार्ट याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं जर स्टार्टिंगला तुम्हाला बोर होत असेल तर इट्स ओके, बट तुम्ही जर कंप्लीट बघितलं तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला लक्षातही येईल. ठीक आहे, जर बेसिकपासून आपण स्टार्ट करणार आहे. आता बघा, तुम्हाला सिलेबसमध्ये दिलं आहे की कंडक्टोमेट्रीमध्ये त्याचं इंट्रोडक्शन दिलं आहे. कंडक्टिव्ह सेल म्हणजेच काय, कंडक्टोमेट्री टायट्रेशन आणि ॲप्लिकेशन दिले आहे. ठीक आहे, आता नेमकं ही जी मेथड आहे कंडक्टोमेट्रीची ती जस्ट ॲनालिटिकल टेक्निक आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय मेजर करतो आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टर ऑफ द सोल्युशन. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल ना तर तुमचा हा कन्सेप्ट पूर्ण कम्प्लिटली क्लिअर होत जाणार आहे. ठीक आहे, आता आपण चॅप्टरच्या नेमिंगवर युनिट 5 तुमचा चॅप्टरच्या नेमिंगवरनं स्टार्ट करणार आहे. आता इथं दिलं आहे इलेक्ट्रोकेमिकल दिलं आहे, बरोबर. यांचे जर दोघांचे आपण जस्ट ब्रेक केला आहे. इलेक्ट्रो म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. काय म्हणू शकता तुम्ही, इलेक्ट्रिकल एनर्जी. जे इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करणार ती इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रो, आणि केमिकल म्हणजे जस्ट केमिकल रिॲक्शन. तुम्ही जे सोल्युशन वगैरे यूज करणार ती केमिकल रिॲक्शन होणार, त्यालाच कम्प्लिटली तुम्ही काय म्हणता, इलेक्ट्रोकेमिकल म्हणतात. लक्षात आलं, इलेक्ट्रिसिटी आणि जस्ट केमिकल रिॲक्शन. ओके, आता नेमका इलेक्ट्रोकेमिकल मेथड म्हणजेच काय ते आपण आधी डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, आता बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये बल्ब वगैरे असेल. ठीक आहे, आता बघा, ही तुमचं मेन स्विच आहे. इथून जर तुमचा हा बल्ब आहे, ठीक आहे, ही तुमचा वायर आहे. ठीक आहे, जर याला कनेक्ट झालेली नसेल, ठीक आहे ना, तर तुमचा हा बल्ब लागेल का, नाही लागणार, बरोबर की. जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट कनेक्शन असेल तेव्हा तुमचा बल्ब चालू होईल की नाही, बरोबर. आणि जर सपोज आपण त्याला जर ब्रेक केला, ठीक आहे, एवढा आपण जर ब्रेक करून टाकला, एवढी वायर काढून टाकली, तर तिथं आपल्याला भेटणार का, नाही. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, तुम्हाला काय करायला आहे, ॲड करावी लागेल, वायर इथं जॉईंट करायला आहे, तेव्हाच ते इलेक्ट्रिक करंट तुम्हाला पास होईल, बरोबर. त्याच प्रकारे ह्या रिॲक्शनमध्ये होणार आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे तुमचं असणार आहे, बीकर असणार आहे, तुमचे इलेक्ट्रोड दिलेत, बरोबर. इलेक्ट्रोड दिलेत, हा तुमचा बीकर आहे. ह्याच्यामध्ये केमिकल सोल्युशन घेतलं म्हणजे ॲनाइड सोल्युशन तुम्ही म्हणता. हा तुमचा बीकर आहे आणि हे तुमचे इलेक्ट्रोड आहेत. ओके, तुम्ही प्रॅक्टिकलला गेले तर हे सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे, एक तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक तुमचं काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, बरोबर की नाही. आता तुम्हाला हे जे वायर आहे ती काय करावी लागेल, तुम्हाला काय करावी लागेल, कनेक्ट करावी लागेल, तेव्हाच ते इलेक्ट्रिक करंट पास होईल की नाही सोल्युशनमध्ये, कळतंय. तेव्हाच ते तुमच्याला सोल्युशनमध्ये ते पास होणार की नाही, जेव्हा तुम्ही कनेक्ट करणार तेव्हाच पास होईल ना, कळतंय. आता मेन म्हणजेच काय, की याच्यामध्ये जे कनेक्शनचा मेन पार्ट आहे तो केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल जे सोल्युशन तुम्ही जे सोल्युशन ॲड करता, म्हणजे ते काय करणार आहे, एक प्रकारचं काय करणार आहे, जस्ट करंट पास करण्याचं काम करणार आहे. आलं इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल मी घेऊन तुम्हाला समजवते. ठीक आहे, एक तुमचा निगेटिव्ह असतो आणि एक पॉझिटिव्ह असतो, इथपर्यंत लक्षात आलं. आता सपोज आपण एक्झाम्पल म्हणून HCl घेतला आहे तुमचा. ठीक आहे, HCl घेतला तुम्ही, H+ आणि Cl-. तर याची रिॲक्शन कशी होईल बरं का, हा H+ निगेटिव्हकडे आणि हा Cl काय होईल, पॉझिटिव्हकडे, बरोबर की नाही. याचं जे इंट्रॅक्शन होणार, बरोबर, हे जे इंट्रॅक्शन होणार ते कशा प्रकारचं होणार आहे, मग तुमचं इथं काय करणार आहे, तो जनरेट करणार. काय करणार आहे, तो करंट जनरेट करणार. म्हणजे तिथं आपल्याला काय भेटणार आहे, मग स्पेसिफिक असं करंट जेव्हा जनरेट होईल, बरोबर, इलेक्ट्रॉनमध्ये, तेव्हाच तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यू भेटेल की नाही, कळतंय. हे जस्ट बेसिक आहे, आपण पुढे इन्स्ट्रुमेंट बघणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. हां, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय, तुम्हाला फक्त एक लक्षात यायचं, निगेटिव्ह म्हणजे काय, कट, आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय, ॲड, कळतंय. कारण की हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना, इथं काही मी हे नाही करू शकत. आता बघा, कटायन म्हणजेच काय, तुमचे काय घेणार आहे, तुम्ही पॉझिटिव्ह आयन घेणार. आधी तुम्ही कॅथोड आणि ॲनोड समजून घ्या. ठीक आहे, हा एक तुमचा काय, कॅथोड आहे, बरोबर. कॅथोड म्हणजेच काय, निगेटिव्ह म्हणजे कट, आणि हा तुमचा काय, ॲनोड. ए म्हणजेच काय, ॲड. इथपर्यंत काढलं. ठीक आहे, आणि याचाच अपोजिट काय असणार आहे, कन्फ्युजन होऊ नका, एवढं लक्षात ठेवा. आधी कॅथोड म्हणजे कट, ॲनोड म्हणजे ॲड, ए फॉर ॲनोड, बरोबर.
सी फॉर कट. ओके. आता काय होणार की कटायन. आता अपोजिट काय असणार आहे, तुम्ही जे घेणार रिॲक्शनमध्ये तर चार्ज काय, कटायन. कटायन कसे असतात तुमच्यावाले सांगा बरं का, पॉझिटिव्ह असतात. आणि अनायन कसे असतात तुमचे, निगेटिव्ह असतात. म्हणजेच काय, जे तुमचे कटायन असणार आहे ते कशाकडे जाणार आहे, निगेटिव्हकडे. बरोबर की नाही. ही दिसतंय तुम्हाला H+, आणि हा निगेटिव्ह आहे तर हा कुठे जातोय, अनायन. कळतंय का, कॅथोड निगेटिव्ह, ॲनोड पॉझिटिव्ह, कटायन पॉझिटिव्ह आणि अनायन निगेटिव्ह. ह्या प्रकारे रिॲक्शनमध्ये जाणार. म्हणजे जस्ट काय होणार, तिथं करंट पास करण्याचं काम करणार. जेवढे जास्त फोर्स असणार आहे तेवढं तुमचं आता बघा, स्पेसिफिक असं कुठलं तरी सोल्युशन असतं, प्रत्येकाची काहीतरी स्पेसिफिक ॲबिलिटी असते. बरोबर की नाही सोल्युशनची. आता तुम्ही जर याच्यामध्ये वॉटर टाकलं असेल, सपोज वॉटर असेल तर ते करंट पास करेल, पण कशी असणार आहे, थोड्याफार प्रमाणात करंट पास करणार आहे तो. बरोबर की नाही. पण जर तुम्ही जे म्हणजे HCl टाकणार, म्हणजे HCl काय लगेच डिसोशिएट होऊन जातो आणि तो काय करणार, एनर्जी कसं करणार आहे, एकदम फास्ट अमाऊंटमध्ये काय करणार आहे, एनर्जी काय करणार आहे, तो प्रोव्हाइड करणार आणि करंट पास करणार आहे. म्हणजे ही रिॲक्शन कशी होणार, फास्ट होणार. जी स्लो होणार आहे ती काय होणार, फास्ट होणार आहे. इथपर्यंत तुमचे कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झाला आहे. आणि हाच पार्ट तुम्हाला पुढे लक्षात ठेवायचा आहे. म्हणून हे सगळं मी बेसिक तुम्हाला समजवलं आहे. ठीक आहे. म्हणजे केमिकल रिॲक्शनचं म्हणजे तुमचं काय, हे केमिकल सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण पास होणार आणि जे तुमचं मेन आहे ते कशाने जनरेट होणार, म्हणजे करंट आणि केमिकल सोल्युशन जे तुम्ही आयोडाइड सोल्युशन यूज करणार आहे ते पण तुमच्याला काय होणार आहे, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये बघताय. आय थिंक समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. इथपर्यंत झालं तुमच्याला. आता मेन टॉपिक बघूया. दिस मेथड विच इन्व्हॉल्व द इंट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल रिॲक्शन. जे मी आता बोलली ते म्हणजे हे सोल्युशन घेतलं आहे तुम्ही आणि ह्या प्रकारे इलेक्ट्रोड वगैरे जॉईन ह्या प्रकारे असणार आहे तुमचं. ठीक आहे. म्हणजेच काय, ही मेथड मेनली काय यूज करते की मेजरमेंट ऑफ द इलेक्ट्रिक म्हणजे पॅरामीटर तुम्ही लाईक द करंट, पोटेन्शियल, चार्ज बाय युझिंग द केमिकल इंट्रॅक्शन वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये मेजर करू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय की इट इज द बेस ऑन द केमिकल क्वांटिटी डायरेक्टली रिॲक्ट विथ द इलेक्ट्रोड सोबत रिॲक्शन होणार. बरोबर की नाही. हे बघा, जो जॉईंट आहे तुमची रिॲक्शन होत जाईल. आपण इन्स्ट्रुमेंट बघणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की इट इज ऑल्सो यूज फॉर द डिटेक्शन ऑफ एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन. ठीक आहे. तर कशा प्रकारे ते पण बघूया. आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड काय ते म्हणजे एक कंडक्टोमेट्री, एक पोटॅशियोमेट्री आणि पोलरोग्राफी. ठीक आहे. आपण डिस्कस करणार आहे कंडक्टोमेट्री. ठीक आहे. पोटॅशियोमेट्रीमध्ये तुमच्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल असणार याच्यामध्ये. ठीक आहे. आधी आपण आज पार्ट बघणार आहे कंडक्टोमेट्री. ठीक आहे. हा सगळा बेसिक तुमचा आज क्लिअर झाला पाहिजे म्हणून मी घेते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय मेजरमेंट करतो तुम्ही, कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन ड्यू टू द मोबॅबिलिटी ऑफ मोमेंट. मोबॅबिलिटी म्हणजे मोमेंट म्हणजेच काय की तुमचे जे सोल्युशनमध्ये जे काय होतं, आयन जे मोमेंट करताय त्याला मोबॅबिलिटी ऑफ द म्हणजे ते आयन्स म्हणतात. ठीक आहे. तुम्ही ऑइल कटायन्स अँड अनायन टुवर्ड्स रिस्पेक्टिव्हली इलेक्ट्रॉन्स. इट इज द बेसिकली यूज फॉर द मेजरमेंट ऑफ कंडक्टर बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट ऑफ कंडक्टोमीटर. ठीक आहे. नेमकं आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कंडक्टन्स. आता कंडक्टन्सचा यूज कसा होतो ते बघणार. ठीक आहे. फर्स्ट तुम्ही सांगू शकता की इट इज द ॲबिलिटी ऑफ द सोल्युशन. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रत्येक सोल्युशनची काही ना काहीतरी ॲबिलिटी असते. कोणी जास्त प्रमाणे करंट पास करणार, ओके, कोणी म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे रूल असतात. बरोबर की नाही. प्रत्येक पर्सन एकसारखा असतो का, नसतो. प्रत्येकाचे ज्याचे म्हणजे सगळ्यांचे रूल वेगवेगळे असतात. तो त्याच्या टाईपने हे करतो त्या प्रकारे सोल्युशनचं पण असतं. कळतंय. म्हणजेच काय की ॲबिलिटी ऑफ द सोल्युशन टू पास द इलेक्ट्रिक करंट. काय करतो हा, पास द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे कंडक्टरचं काम काय आहे, तो काय करणार आहे, पास द करंट. करंट काय करणार, तो पास करणार आहे. म्हणजे याला तुम्ही कशाने डिनोट करू, सीने पण करू शकता आणि जीने पण. काही बुकमध्ये जी दाखवलं, काही बुकमध्ये सी दाखवलं. ठीक आहे. कंडक्टर तुम्ही डिनोट करता जी अथवा सीने करू शकता. ठीक आहे. याचं युनिट आहे की मोह पण म्हणू शकता, म्हणजे ओहम पर म्हणू शकता किंवा सिमन एस म्हणून तो डिनोट करू शकता. ठीक आहे. याचाच प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला येत नाही, पण जस्ट माहिती असणं गरजेचं आहे. कंडक्टन्स इक्वल टू 1 रेजिस्टन्स. म्हणजेच काय, रेजिस्टन्सचं काम काय, मी आधीच सांगून देते. रेजिस्टन्सचं काम काय, तो जस्ट स्टॉप करण्याचं काम करतो. म्हणजेच काय, तो जस्ट म्हणजे थांबवण्याचं काम करतो थोड्या प्रमाणात. ठीक आहे. कळलं. इट इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजेच काय, त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे तो काय करतो, थांबवण्याचं काम करतो. कळतंय. इट इज द डिपेंड्स ऑन द, सगळ्यात इम्पॉर्टंट कशावर डिपेंड येतो. ठीक आहे. हा पुढे असणार आहे तुम्हाला पार्ट. तर आधी बेसिक बघून घ्या की कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन तुमचे जसे ज्या प्रकारे तुमचे आयन्स असणार आहे त्याच्यावर तुमचं डिपेंड असणार आहे की नाही. बरोबर की नाही. सोल्युशन आता बघा, मी आधी सांगितलं की एक तुम्ही वॉटर घेतलं, वॉटरचं करंट आणि जस्ट HClचं करंट दोघांमध्ये फरक जाणवणार आहे. बरोबर की नाही. हां, जर मी हे इलेक्ट्रोड आता इथं जवळ आहेत,
हो की नाही. मग याच्यामध्ये करंट कसं होईल, पास लवकर होईल. जर मी हे दोघं पण काय करणार, हा एक इलेक्ट्रोड इथं आणि हा जो इलेक्ट्रोड आहे तो इथं ठेवेल. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये डिस्टन्स वाढेल की नाही, म्हणजेच काय की तो जो असणार आहे त्याच्यामध्ये जे रिॲक्शन होणार आहे म्हणजे जे करंट पास होणार आहे ते कसं होणार आहे, खूप म्हणजे एवढं लवकर नाही होणार. बरोबर की नाही, थोडा टाईम लागेल. ठीक आहे. आणि मोबिलिटी ऑफ द मोमेंट ऑफ आयन म्हणजे ते जस्ट रिॲक्शनमध्ये कशाप्रकारे आयन्स काय करत आहे, मोमेंट करत आहे. ठीक आहे ना. आता बघितलं होतं तुम्ही H+ आणि Cl- जस H+ आणि Cl- जसं रिॲक्शन होते आपल्याकडे. आणि टेम्परेचर, आता सपोज मी जर याला जर टेम्परेचर ऑफ सोल्युशन तुम्हाला नावानं समजून गेलं असेल, जर मी याला जर सपोज ऑलरेडी सोल्युशन टाकलं आहे आपण. ठीक आहे. आणि तुम्ही जर वरून जर त्याला टेम्परेचर पण दिलं, हिटिंग वगैरे जर दिली, तर काय होईल, ते एकदम फास्टली मुवमेंट होणार की नाही, फास्टली तो देणार की नाही रिॲक्शन तुम्हाला. ऑब्वियसली हे तर तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन, मोबिलिटी ऑफ द मोमेंट ऑफ आयन आणि टेम्परेचर ऑफ द सोल्युशन. इथपर्यंत झालं. आता याचा नेमका प्रिन्सिपल काय आहे ते बघून घेऊया. प्रिन्सिपल म्हणजेच काय की कंडक्टिव्हिटी इज द आयन प्रेझेंट इन द सोल्युशन इन केमिकल सेल. बरोबर. तुमचे जे आयन्स प्रेझेंट होते सोल्युशनमध्ये, केमिकल सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर की नाही. याच्यामध्ये तुमचे जे काय म्हणत होते तुम्ही, कंडक्टिव्हिटी इज द आयन प्रेझेंट इन द सोल्युशन, जे प्रेझेंट इन द सोल्युशनमध्ये जे तुमचे जे आयन्स आहे केमिकल सेल कशा रिस्पॉन्सिबल आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर की नाही. जेवढा स्ट्रॉंग तुमचा सोल्युशन घेणार तेवढा स्ट्रॉंग तो करंट पास करणार आहे. हेच प्रिन्सिपलमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच काय, द आयन मूव्ह टुवर्ड द ॲनोड अँड कॅथोड कंडक्टर स्टार्ट. बरोबर की नाही. या प्रकारे फॉर एक्झाम्पल एकच एक्झाम्पल कुठं तरी लक्षात ठेवायचं, असं नाही की 10 एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि एक पण लक्षात राहणार नाही. म्हणून मी सिम्पल एकच एक्झाम्पल घेतले तुमच्याला HCl, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. सगळ्या ठिकाणी तुम्ही HCl एक्झाम्पल हे करा. ठीक आहे. HCl घेतला तुम्ही H+ म्हणजेच काय, मूव्ह टुवर्ड द कॅथोड, कॅथोडकडे तो पास होणार आहे. आणि Cl- म्हणजे काय, मूव्ह टुवर्ड द ॲनोड. लक्षात आलं. ओके. आता याच्या काहीतरी टर्म्स आहेत रिलेट टू द कंडक्टिव्हिटी, ज्यामध्ये ओम्स लॉ वगैरे कशावर डिपेंड्स वगैरे आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स वगैरे तुम्ही म्हणू शकता त्या प्रकारे. आता बघ ओम्स लॉमध्ये तुम्ही सांगू शकता की फर्स्ट आहे तुमचा कशा प्रकारे तो स्टेट करतो, म्हणजे काय, स्ट्रेंथ ऑफ करंट कशाने डिनोट करतो तुम्ही, आयने. ठीक आहे. पासिंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे तुम्ही सांगू शकता, मी आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही बीकर घेतला त्याच्यामध्ये एक सोल्युशन घेतलं आहे, हे तुमचे इलेक्ट्रोड आहेत, सॉरी इथं काढलेत ना आपण. ठीक आहे. आता बघा हे सोल्युशन घेतलं, HCl तुम्ही घेतलेलं आहे. बरोबर. आता काय सांगताय तुम्ही, स्ट्रेंथ. आता ही स्ट्रेंथ आहे. बरोबर. ही आता जवळ आहे. बरोबर की नाही. जवळ असल्यावर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स कसं असणार आहे, लवकर तुमची काय येणार आहे, करंट पास करणार आहे. बरोबर. तर याला जर तुम्ही जर सपोज लांब करून टाकलं तर काय होणार, तुमच्याला जी तुमचे करंट पास होणार ते कसं होणार आहे, स्लोली पास होणार. लक्षात येतं आहे, स्लोली पास होणार. बरोबर की नाही. म्हणजेच ते तुम्हाला इथं सांगितलं की इट इज द स्ट्रेंथ ऑफ द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे पोटेन्शियल डिफरन्सच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल द रेजिस्टन्सचं काम काय, थोडा वेळ थांबवण्याचं काम आहे. ठीक आहे ना. म्हणजे थांबवून ठेवण्याचं काम करतो तो. म्हणजे I म्हणजे करंट इक्वल टू E/R, किंवा तुम्ही त्याला लिहू शकता की I = V/R. ठीक आहे. ओम्स लॉमध्ये. नेक्स्ट आहे तुमचा स्पेसिफिक रेजिस्टन्स, तुम्ही त्याला कशाने डिनोट करता, P ने डिनोट करता. ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, तो काय करतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे आता पण तोच कॉन्सेप्ट आहे. जर तुमची जर लेंथ जर ही वाढवली, आता लेंथ ही कमी आहे म्हणून त्याचं करंट लगेच पास होणार. जर लेंथ जर वाढवली तर त्याचं काय होणार, करंट पण तुमचं कसं होणार आहे, स्लोली होणार. बरोबर की नाही. करंट पास पण स्लोली होणार. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस. म्हणजे एरिया जर तुमचा काय केला, जर वाढवला तर तुमचं काय होणार, करंट पण लेट पास होणार. कळतं आहे. आणि त्याला तुम्हाला या प्रकारे डिनोट केला, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द L. या प्रकारे तुम्हाला आन्सर राईट डाऊन करायचं. ठीक आहे. और तुम्ही त्याला ह्या प्रकारे दाखवू. P हा तर तुमचा स्पेसिफिक रेजिस्टन्सचाच आहे. P म्हणजे इक्वल टू R/A/L. कळतं आहे इथपर्यंत, आय थिंक कळलं असेल. कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि इंस्टाला पण फॉलो करा, इंस्टा ID पण शीतल गिरासे आहे, तिथं पण तुम्ही मला सांगू शकतात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचा टॉपिक स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्याच कशाने डिनोट करतो मी, K ने. आणि जस्ट सिम्पल काय त्याला, इट इज द इन्व्हर्स ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणजे K = KP = 1/P. ही सिम्पल कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम वगैरे विचारलं तर मग त्याच्यामध्ये फक्त युनिट लिहायला वगैरे तर विचारलं जात नाही मोस्ट ऑफ करून, पण हां. ठीक आहे. आता बघा इन्स्ट्रुमेंटेशन, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमचा स्टार्ट झाला आहे. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे, मी एकदम सिम्पल प्रकारे तुम्हाला समजवणार आहे.
जेवढं मला सिम्पल समजत आहे तेवढं मी समजवणार आहे, ठीक आहे. तुम्ही जर प्रॅक्टिकल लॅबमध्ये जर प्रॅक्टिकल करणार ना तर तुमचे हे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, पण जस्ट माहिती असणं गरजेचं आहे थेरॉटिकल पार्टमध्ये, ठीक आहे. तुम्ही सांगू शकता की इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काय सांगू शकता, द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द, आपण कायसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं, पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही कशासाठी मेजरमेंट करताय, कंडक्टन्ससाठी, त्याला तुम्ही काय म्हणता कंडक्टोमीटर म्हणतात, ठीक आहे. इट इज बेस ऑन द वेटस्टोन ब्रिज सर्किट. लक्षात ठेवायचं आहे काय, वेटस्टोन ब्रिज सर्किट तुम्ही त्याला म्हणता, ठीक आहे. कंडक्टन इक्वल टू 1/8. हे तुम्हाला काय विचारलं जात नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला ओरलमध्ये विचारलं गेलं की वेस्टर्न ब्रिज सर्किट काय, मग तुम्ही कन्फ्युजन होणार की काय काय, असं काय नाही. कंडक्टोमेट्री टायट्रेशनचं तुम्हाला ते काय त्याचं फक्त बेस ऑन द तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, एक तर तुमचा कंडक्टिव्ह सेल लागणार आहे, म्हणजे याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड जॉईंट आहे. सेकंड तुमचा बीकर लागणार आहे, आणि थर्ड तुमचा मेकॅनिकल स्टरिंग डिव्हाइस लागणार आहे, कळतं आहे. आता तुम्ही डायग्रॅम बघा, डायग्रॅमवरनं इन्स्ट्रुमेंटवरनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. तर आता बघा मेन टॉपिक आपला स्टार्ट झाला आहे. आता इन्स्ट्रुमेंटेशन फॉर कंडक्टोमेट्री, किंवा तुम्ही एखादा कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन पण म्हणू शकता. आता तुम्हाला दिले, आता बघा हे तुमचं जे दिलं आहे ते काय आहे, कंडक्टोमेट्री मीटर, कंडक्टिव्हिटी मीटर आहे. काय आहे तुमचं कंडक्टिव्हिटी मीटर. मग याच्यामध्ये तुम्हाला दिलं की डिस्प्ले, डिजिटल डिस्प्ले दिला आहे, नंतर रेंज सिलेक्टर दिलं आहे, कॅलिब्रेट दिला आहे, पॉवर स्विच दिला आहे, AC पॉवर अप्लाय केला. तुम्ही डायरेक्ट तुम्ही काय केलं आहे, पॉवर अप्लाय केला आहे, बॅटरी वगैरेचा यूज केलेला नाही, डायरेक्ट AC आपण करंट डायरेक्ट पास केला आहे, ठीक आहे. हे तुमचं कनेक्टिव्हिटी सेल आहे, माहिती आहे. नंतर मग तुमचं आहे जसं तुमची मॅग्नेटिक स्टरर आहे, बीकर, ब्युरेट, तुमचा ॲलाइड सोल्युशन याच्यामध्ये, आणि मॅग्नेटिक स्टर आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे. माझ्याकडे तुम्ही प्रॅक्टिकलला पण असणार, तर तुमचं ह्या प्रकारे असणार आहे ते इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. मला ज्या प्रकारे मी डायग्राम ड्रॉ करता त्या प्रकारे केली मी, या प्रकारे असणार आहे बघा, ठीक आहे. वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल, म्हणूनच तुम्ही याला वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल असं म्हणता. कंडक्टिव्ह ब्रिज दिलेला आहे, याची बघा रेंज, ठीक आहे ना. ह्या प्रकारे म्हणजे जस्ट ते रेंज तुम्ही हे करतात, ठीक आहे ना. पेसिव कशी या प्रकारे असणार आहे. हे कर्सर्स तुम्ही जस्ट पहिले काय करता, तुम्हाला कॅलिब्रेट करावं लागतं. हे इंडिकेटर वगैरे दाखवतात, प्रत्येकाचे थोड्याफार प्रमाणात चेंज असणार आहे. इट्स ओके. ऑन ऑफचं बटन असणार आहे, स्टँडर्ड सेल वगैरे, टू बी सेन्सिटिव्ह वगैरे, आणि ह्या प्रकारे असणार आहे, ठीक आहे. आय थिंक कळलं असेल इथपर्यंत, तुम्हाला कन्फ्युजन नसेल, ठीक आहे. आता बघा तुम्ही जे घेतात, आधी काय करावं होतं तुम्हाला, कुठलं पण तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंट स्टार्ट करा, तुम्हाला काय करावं होतं, कॅलिब्रेट करावं होतं. म्हणजे तो बरोबर रीडिंग दाखवतोय की नाही, त्यासाठी आपण काय करतो, कॅलिब्रेट करतो. काय करतो, कॅलिब्रेट करतो, ठीक आहे. तुमचे जे रीडिंग येणार आहे ते डिजिटल डिस्प्लेवर दिसणार आहे. आणि हे पॉवर स्विच मी तुम्हाला आता दाखवलं, रेंज सिलेक्टर, आता ते रेंज सिलेक्ट करावी लागेल आपल्याला, म्हणजे ही या प्रकारे, ही बघा ही रेंज आपण सिलेक्ट करणार त्या प्रकारे, ठीक आहे, ह्याच्यावरती. आणि हे तुमचं आहे जस्ट हे मॅग्नेटिक स्टर आहे, याचं काम काय, जे सोल्युशन असणार त्याला काय करणार आहे, तो स्टरेरिंगचं काम करणार आहे. कंटिन्यूस तो स्टर करा, म्हणजे जे पण तुमचे प्रिसिपेट वगैरे तिथं जर इलेक्ट्रोडवर जाऊन बसणार ते बसणार नाही. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती ब्युरेटमध्ये आपण बेस भरतो, आणि तुमचं जे सोल्युशन असतं ते कसं असतं, ॲसिड बेस रिॲक्शनच यूज करणार आहे आपण, कळतंय फ्रेंड. आता बघा हे दोघी तुमचे इलेक्ट्रोड आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. याच्यामध्ये काय होणार, जस्ट ही तुमची आली काय आहे, पॉवर तुमची आली ही जॉईंट आहे, जॉईंट आहे की नाही या तुमच्या कंडक्टिव्हिटी मीटरला. आणि याच्यावर जे पण तुम्ही करणार आहे, जे पण तुमच्या आली रिॲक्शन जी पण करणार, म्हणजे आता बघा तुमचं जे ॲनालिटिक सोल्युशन, हे ॲसिड सोल्युशन, हे बेस सोल्युशन. जेव्हा बेस सोल्युशन तुमच्याला काय होणार, जेव्हा ॲसिड सोल्युशनमध्ये पडणार, ठीक आहे, कुठल्या तरी पॉईंटला तो काय करणार आहे, तुमच्या इथं युनिट दिसणार, बरोबर. आता सपोज तुमच्याला जर युनिट जर सपोज येत असतील 142 येला आहे, 143 आहे, येतोय 144 इथपर्यंत आलं आहे, आणि सडनली तुमचं जर 151 दाखवेल किंवा 150 दाखवेल, असं समथिंग दाखवला सडनली बरं का, तुमचे हे जसं रीडिंग येत आहेत आणि सडनली डायरेक्ट चेंज होऊन गेला, खूपच जास्त चेंज होऊन गेला, हां. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मग आता 150 आला, नंतर 151 150 जस्ट सडनली, म्हणजे हा जस्ट जो चेंज होणार आहे ते तुमचं काय असणार आहे, एंड पॉईंट असणार आहे. एवढंच याचं इन्स्ट्रुमेंटचं
सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हाच पार्ट तुमचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणता कंडक्टोमीटर, कारण की तुमची कंडक्टिव्हिटी सेल पण आहे आणि मीटर पण यूज आहे म्हणून तुम्ही कंडक्टोमीटर. तुम्हाला घुमून फिरून क्वेश्चन पण विचारला की इन्स्ट्रुमेंटेशन फॉर कंडक्टोमेट्री किंवा कंडक्टोमेट्री टायट्रेशन दोघं पण एकच आहे, कारण की आपण सडनली टायट्रेशन पण करतोय म्हणून त्याला काय म्हणतो तुम्ही कंडक्टोमेट्री टायट्रेशन म्हणताय. कळतंय का? कंडक्टोमेट्री तर म्हणतोच आपण, पण तुम्ही म्हणणार की कंडक्टोमेट्री तर फक्त कंडक्टोमीटरच माहिती आहे आपल्याला, मग कंडक्टोमेट्री टायट्रेशन म्हणजे काय, तुमचं सडनली टायट्रेशन पण चालू आहे ना, तर तुम्हाला काय म्हणावं लागेल, कंडक्टोमेट्री टायट्रेशन म्हणावं लागेल. आय थिंक इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आहे. ओके, आता मी नेक्स्ट पार्ट चालू करते, तो म्हणजे काय कंडक्टिव्हिटी सेल. आता नेमकं कंडक्टिव्हिटी सेल म्हणजेच काय, आता बघ कंडक्टिव्हिटी सेल ह्या प्रकारे असते, तुम्हाला दाखवले मी ब्रेकरमध्ये पण दाखवले, ह्या प्रकारे कंडक्टिव्हिटी सेल असणार आहे. तुमच्याला इलेक्ट्रोड वगैरे असतात या प्रकारे. ठीक आहे, म्हणजेच काय द कंडक्टर ऑफ द सोल्युशन इन इलेक्ट्रॉन डिटरमाइन द कंडक्टिव्हिटी सेल. ठीक आहे, आता ही कशाने मेड केलेली, इट इज द मेड अप विथ द ग्लास व्हेसल. कशाने बनलेली ती, ग्लास व्हेसलने. ही कशाने बनली, ग्लास व्हेसल. इकडं पण बघा, ठीक आहे, ग्लास व्हेसलने हे केली आहे. विच इज द 2 इलेक्ट्रोड आर प्रेझेंट. हे दोघी इलेक्ट्रोड प्रेझेंट आहे, बरोबर. या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते कसं आहे 1 सेंटीमीटरचं आहे, बरोबर. लक्षात आलं, डिफाइन डिस्टन्स दॅट इज द इलेक्ट्रोड आर मेजर द कंडक्टर. ठीक आहे, आणि इट इज द इलेक्ट्रोड मेड ऑफ द प्लॅटिनम. जे प्लॅटिनमचे इलेक्ट्रोड आहेत तुमच्याले ते कशाने काय केले, तुम्हाला कोट केले, कशाने, ब्लॅक. प्लॅटिनम ब्लॅकने काय केलं ते कोट केलं. म्हणजे काय, याच्याने काय होणार ते अवॉइड द पोलरायझेशन, काय होणार की अवॉइड करणार. आता तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा गरम पाणी वगैरे करतो, बरोबर की नाही, काही काहींकडे असतील ते गरम पाणी करण्याचे, जसं आपण टाकतो तर मला नाव स्पेसिफिक आठवत नाही आता, जेव्हा गरम पाणी वगैरे करतो तेव्हा यूज करतो ना आपण, तेव्हा का बघा काही प्रमाणात तिथे थोडेसे या प्रकारे डॉट वगैरे लागलेले असतात, पाण्याचे डॉट वगैरे लावलेले असतात. म्हणजेच काय, जर तुम्ही जर ही रिॲक्शन वगैरे करता, बरोबर, इलेक्ट्रोडमध्ये जी रिॲक्शन वगैरे करणार, तर याला जर तुम्ही कोट केलं असेल, ब्लॅकने कोट केलं असेल, तर याला ते चिपकणार का, जे पण दुसऱ्या सोल्युशन जसं काय चिपकणार का, नाही चिपकणार. म्हणजे त्याचा म्हणजे जस्ट तो पोलरायझेशनचं काम करतो आहे, बरोबर की नाही. म्हणजे तो काय करणार, तिथं काही म्हणजे अवॉइड करणार, तो पोलरायझेशन काय करणार, तो अवॉइड करणार. लक्षात आलं. टू इन्क्रीज द सरफेस ऑफ एरिया, म्हणजे सरफेस ऑफ इलेक्ट्रोड एरिया किती होता 1 सेंटीमीटर आहे, आणि दोघांचं डिस्टन्स पण तुमचं किती 1 सेंटीमीटर आहे. कळतं आहे. आता नेक्स्ट, आणि हो फ्रेंड, तर एवढं व्हिडिओ जर मेहनतीने मिळवतो लाईक करायला विसरत नका जाऊ, आणि जर समजत असेल तर आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आता बघा नेक्स्ट आहे तुमचा 3 टाईप्स आहे त्याच्यावाले. एक तर तुमचा लो कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रिसिपिटेट टाईप आहे आणि डीप आहे. ठीक आहे, आता एक एक बघून जाऊया. आता लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, याच्यामध्ये जो जार असणार आहे तुमचा इलेक्ट्रोडचा तो डायरेक्ट डीप असणार आहे, इलेक्ट्रोड मेडअप ऑफ द प्लॅटिनम. ठीक आहे, म्हणजे त्याची डायग्राम दाखवते ह्या प्रकारे असणार आहे बघा, लो कॉन्सन्ट्रेशन टाईपचा. ठीक आहे, या हा जार आहे तुमचा, हे प्लॅटिनमचे 2 इलेक्ट्रॉन आणि हे ॲनालाइट सोल्युशन आहे. कळतं आहे. सेकंड वन आहे तुमचा की एवढं काही नाही आहे, मी जस्ट फक्त ते राईट डाऊन करून दिलं की तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, प्रिसिपिटेट टाईप म्हणजेच काय समजा, इट इज यूज फॉर दोज विच इज कॅन बी प्रिसिपिटेट सोल्युशन. इट इज द कंटेनिंग मॅग्नेटिक स्टर ड्यू टू दिस प्रिसिपिटेट डज नॉट स्टिक ऑन सरफेस इलेक्ट्रॉन. आता बघा प्रिसिपिटेट टाईपचं जे आहे तुमचा तो ह्या प्रकारचा आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तुमचा हा ॲड सोल्युशन घेतलेला आहे, मॅग्नेटिक स्टर, आणि हा इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे तुमचं त्याच्यावाली अरेंजमेंट असणार आहे. आता हे जे मॅग्नेटिक स्टर आहे त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय असणार बरं का, आपण मगासपासून डिस्कस करतोय, याच्यावरती जे पण प्रेसिपिटेट जॉईन होणार ते लागतील का, नाही, कारण की हा स्टरिंगचं काम करणार आहे ना कंटिन्यू, तर तो तिथं लागू होईल का, नाही होणार, फक्त जस्ट रिॲक्शन होणार. त्यालाच प्रेसिपिटेट टाईप म्हणतात, बरोबर की. जो प्रेसिपिटेट तिथं चिपकणार नाही, हे एक फंडा आहे त्याचा सिम्पलचा. आता डीप टाईप म्हणजेच काय की तिथं कम्प्लिटली डीप इन द सोल्युशन या प्रकारे, आणि त्याची साईज कशी असणार आहे, कॉम्प्रेशन, याला तुम्ही काय ना डीप टाईप म्हणतात इलेक्ट्रोड. ओके, आय थिंक इथपर्यंत तुमचा सगळे डाऊट क्लिअर झाले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे कंडक्टिव्हिटी टायट्रेशनचं प्रिन्सिपल आपण बघितलं, प्रोसिजर बघितली, आणि आता ग्राफवरती जाणार आहे. ठीक आहे, आता नेमकं कंडक्टिव्हिटी टायट्रेशन म्हणजेच काय, जे पण आता मी जेवढं पण डिस्कस केलं आहे ना ते सगळं आता आहे, जे आपण याच्यामध्ये बघितलं आहे ते सांगते मी. द डिटर्मिनेशन ऑफ द एंड पॉईंट टायट्रेशन मीन द कंडक्टिव्हिटी मेजरमेंट, त्यालाच तुम्ही काय ना कंडक्टिव्हिटी टायट्रेशन म्हणतो. ठीक आहे ना, मग सांगितलं की जस्ट एंड पॉईंट तुम्हाला सडनली भेटणार, तिथं रेंजवरती डिजिट जो सडनली चेंज होणार. ठीक आहे, प्रिन्सिपल काय म्हणतं की 1 आयन रिप्लेस बाय द अदर विच डिफर्स आयन इन कंडक्टर ड्यू टू दिस ग्राफ ऑकर बिटवीन द
कंडक्टन्स व्हॉल्यूम अँड टायटन हॅड द शार्प चेंज होणार आहे, बरोबर की नाही. हे जेव्हा तुम्ही जर ड्रॉप बाय ड्रॉप टाकत जाणार आणि तो काय होणार, शार्पली चेंज होणार. काही म्हणजे तुमचं जसं रीडिंग दाखवता डायरेक्ट शार्पली चेंज होणार आहे. तर तुमचंवालं ते काय झालं, मग तुम्ही म्हणू शकता की विच इज द हेल्प ऑफ द फ्रॉम द एंड पॉईंट तुम्ही ते म्हणणार आहे. ठीक आहे. कंडक्टर ऑफ ड्यू टू द चेंज इन द नंबर ऑफ आयन अँड मोबिलिटी. समजलं. नेक्स्ट तुमची प्रोसिजर काय, पहिले तुम्ही कॅलिब्रेट केलं आहे इन्स्ट्रुमेंट, बरोबर आहे की नाही. करतात की नाही कॅलिब्रेट वगैरे केलं, मी समजवलं तुम्हाला. ठीक आहे. फर्स्टली कॅलिब्रेट केलं इन्स्ट्रुमेंट, टायटन, फिल इन द ब्युरेट तुम्ही फिल केली, कंडक्टर सेल आहे, इमर्स इन ॲड सोल्युशन, जे तुम्हाला दाखवलं ना ते जे सगळं रीडिंग अँड शार्प चेंज, म्हणजे हे जे तुम्ही आहे म्हणून म्हटलं की जस्ट डायग्राम म्हणून तुम्हाला इझिली लक्षात येईल. थेरी पार्ट मी तुम्हाला आता जो थेरी पार्ट आहे तो इथं आहे. ठीक आहे. हे सगळं दिलं आहे त्याच्यामध्ये. द एंड पॉईंट, ऑब्झर्व इन द व्हॅल्यू, द प्लॉट आहे ग्राफिकली, आणि जस्ट फायनली तुम्हाला एंड पॉईंट भेटणार आहे. ठीक आहे. आता टाईप्स कुठले आहेत, मग ॲसिड बेस आणि न्यूट्रल टायट्रेशनसाठीच असणार आहेत तुमच्याला जे पण होणार आहे ते, बरोबर आहे की नाही. आता बघा जस्ट तुमचे ग्राफ कशा प्रकारे येतील. आता स्ट्रॉंग ॲसिड विथ द स्ट्रॉंग बेस घेतलं आहे तुम्ही, कळतं आहे. आता तुम्हाला माहिती स्ट्रॉंग ॲसिड आधी जो दाखवणार रीडिंग त्याची हाय येईल, नंतर कुठल्या तरी टायमाला तो काय होईल, कमी होईल, कारण की तुम्ही स्ट्रॉंग बेसचा यूज करतो. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडमध्ये जेव्हा तो बेस पडत जाईल, हे बघा जेव्हा तुमचा बेस जेव्हा पडत जाईल, म्हणजे आता जर पडतोय स्टार्टिंगला तो कसा असणार आहे, हाय असणार आहे, नंतर काय होतो कमी आणि सडनली ह्या प्रकारे. बघा कंडक्टन्स आहे, व्हॉल्यूम ऑफ द NaOH घेतले, HCl सोल्युशन म्हणजे रिॲक्शन, म्हणजे HCl घेतला तुम्ही एक आणि NaOH घेतला, बेस म्हणून तुम्ही NaOH घेतला आणि ॲसिड म्हणून तुम्ही HCl घेतले, जस्ट रिॲक्शन ह्या प्रकारे होणार. तिथं तुमचा काय होणार आहे, हा जो तुमचा जो पॉईंट भेटणार तो काय असणार, तुमचा एंड पॉईंट असणार आहे. शार्पली मी काय बोलली, शार्पली जो चेंज होणार आहे तिथं. सेकंड तुमचा स्ट्रॉंग ॲसिड विथ द वीक बेस. आता तुम्हाला माहिती स्ट्रॉंग ॲसिड आधी स्ट्रॉंग असणार आहे, म्हणजे त्याचं जस्ट रीडिंग असणार ते हाय असणार आहे, नंतर मग काय होऊन जातो, वीक बेस घेतला आहे तर तुमचा कसा होणार तो कमी होत जाईल, बरोबर. HCl घेतला, NH4OH घेतला, जस्ट रिॲक्शन ह्या प्रकारे होणार आहे. ओके, समजतं आहे ना. तर जरा म्हणजे कमेंट वगैरे करा मला कळत असेल तर. ठीक आहे. आता वीक ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस, तुम्ही ॲसिटिक ॲसिड आणि NaOH घेतला, तुम्हाला माहिती वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतला, म्हणजे वीक ॲसिड असेल तर मग काय आधी सडनली कमी असणार आहे, आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बेस टाकायला काम करणार तो सडनली वाढणार आहे, मग तुमचं इथे एंड पॉईंट भेटणार आहे. हे तुम्हाला जसं प्रॅक्टिकलमध्ये विचारलं जाईल, आणि प्रॅक्टिकलमध्ये तर ग्राफ तर कंपल्सरी असतात प्रॅक्टिकलला, बरोबर ना. ॲसिडिक ॲसिड आणि काय घेतला तुम्ही, सोडियम हायड्रॉक्साईड घेतला, जस्ट रिॲक्शन ह्या प्रकारे होणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपल्याला लास्ट आय थिंक तो म्हणजे वीक ॲसिड आणि वीक बेस. आता वीक ॲसिड आणि वीक बेस घेतला म्हणजेच काय, तुमचा जो वीक ॲसिड असणार आहे तो ॲसिडिक ॲसिड आणि NH4OH घेतला तुम्ही, दोघी पण घेतले आणि रिॲक्शन जसं ह्या प्रकारे केली आहे. तर तुम्हाला माहिती वीक ॲसिड असेल तर आधी कसा होणार, तर शार्पली काय होणार आहे, नंतर सडनली वाढून जाईल. लक्षात आलं, ग्राफमध्ये असणार आहे. आता याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे ॲप्लिकेशन. कुठल्या पण याला ॲप्लिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. आणि याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तुम्ही जर वॉटर म्हणजे तुम्ही जे कंडक्टर म्हणजे टायट्रेशन करता, तुम्हाला लक्षात यायलाच पाहिजे की आपण जसं याचे मोस्ट ऑफ करून म्हणजे वॉटर जास्त आपण काय करू शकतो की वॉटरचं जे पण तुमची जी पोल्युशन असतं, म्हणजे पोल्युशन यूज इन द वॉटर पोल्युशन, म्हणजे तुम्ही काय लेक रिव्हरमध्ये किंवा जे पण असणारे वॉटरचे जे पण रिजर्वायर असणार जिथून पण वॉटर आपल्याला भेटतं, बरोबर की नाही, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन. कळतं आहे, कारण की नदी नाल्यांमध्ये किती प्रकारची घाण पोल्युशन असतात ना, तर आपण हे यूज करू शकतो. ठीक आहे. इट इज अ चेक इज अल्कलिनिटी ऑफ द फ्रेश वॉटर. आपण अल्कलिनिटी चेक करू शकतो फ्रेश वॉटरची, किंवा तुम्ही सांगू शकता की ट्रेस अँटीबायोटिक कशा प्रकारचं किती प्रमाणात हे आहे ते पण चेक करू शकतो. आणि प्युरिटी ऑफ द डिस्टिल अँड डिआयनाइज वॉटर कॅन बी डिटरमाइन. एक स्पेसिफिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानं तुम्हाला ॲप्लिकेशन रटून म्हणजे जर लिहून टाका. ठीक आहे. वॉटरचे तर वॉटरमध्ये भरपूर आहे, कशामध्ये एक तर तुम्ही सांगू शकता की पोल्युशन ऑफ द वॉटरमध्ये ते लिहू शकता, चेक ऑफ द अल्कलिनिटी, आणि नंतर मग तुम्ही सांगू शकता की डिश वॉटर जे असतं तुमच्या प्युरिटी वगैरे चेक करण्यासाठी. ओके, आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल. आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.